नीत्शेच्या मॉरॅलिटीबद्दलचा काही भाग मागच्या 2 वाचनांमध्ये राहिला होता. एक बरेचदा असा प्रश्न आहे की हे सरळ वाचून काढायचं, त्याऐवजी सरळ हे पुस्तकच रिकमेंड का नाही करायचं. पण असं होत नाही. म्हणजे केवळ पुस्तक हे चांगलं आहे आणि हे मित्रांना, मैत्रिणींना, सुहृदांना सांगायचं की हे वाचा पुस्तक तुम्ही, तर ते काही वाचल्या जात नाही. त्यामुळे ह्या महत्त्वाचा वाटलेला भाग शेअर करणे, याच्यामध्ये एक आनंद आहे. बस तेवढ्यासाठी हे करायचं असतं. तर मागच्या 2 वाचनांमध्ये मॉरॅलिटी विषयीची चर्चा जी नीत्शेने केलेली आहे तो भाग शेअर करायचा राहिला होता. त्यातले काही मुद्दे असे आहेत. नैतिक मूल्यांचे अस्तित्व नीत्शे कुठेही नाकारित नाही. कित्येकांना तसे वाटते, पण ती त्यांची वैचारिक गफलत आहे. जीवनासाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारची नैतिक मूल्ये आवश्यक आहेत असेच तो मानतो. मूल्यांबद्दलचा संभ्रम वा त्यांचा लोप म्हणजे काहीच खरे नाही. कसेही वागा, चालून जाईल, या शून्यवादी विचाराचे आक्रमण ही त्याची आरंभापासूनची भूमिका आहे. प्रत्येकाने त्याच्या मर्जीस येईल तसे वागणे हे अतिघातक ठरते, हे त्याला कबूल होते. परंतु सामान्य माणूस हळूहळू स्वैराचाराकडे झुकत आहे हेही तो पाहत होता. जुन्या मॉरॅलिटीमध्ये नवा प्राण फुंकू पाहणे हा या परिस्थितीवरचा इलाज नाही, तर जीवनाचे उद्दिष्ट नव्याने ठरवून घेणे हा त्यावरचा इलाज आहे असे त्याला वाटते. नीत्शे येथे हिब्रू ख्रिस्ती मॉरॅलिटीच्या संदर्भात बोलत होता. या नैतिक कल्पना 2-3 हजार वर्षांपूर्वी मांडल्या गेल्या व एका छोट्या जमातीचे फायदे तोटे डोळ्यांसमोर ठेवून मांडल्या गेल्या. हिब्रू जमात नष्ट न होता पुढेही टिकून कशी राहील या प्रश्नाचा विचार करून तयार करण्यात आलेली मॉरॅलिटी तेव्हाचे जग मागे पडल्यानंतर आलेल्या नव्या संदर्भांच्या जगात लागू पडत नाही हे स्पष्ट आहे. तो म्हणतो की ख्रिस्ती देवाचे त्यांनी उच्चाटन केले आहे, पण ख्रिस्ती मॉरॅलिटीला घट्ट धरून राहण्याचा नेटाचा प्रयत्नही त्याचवेळी त्यांनी सुरू ठेवला आहे. याच्या उलट आम्ही याच्या अगदी उलटा विचार करतो. आम्ही जेव्हा ख्रिस्ती धर्माला सोडचिठ्ठी देतो तेव्हा त्याचवेळी ख्रिस्ती मॉरॅलिटीवरचा स्वतःचा हक्कसुद्धा सोडून देतो. ख्रिस्ती मॉरॅलिटी स्वयंसिद्ध नाही हे स्पष्ट आहे. ख्रिस्ती धर्म ही एक बंदिस्त चौकट आहे, जगाबद्दलचा एक पूर्णाकृती दृष्टिकोन. देव आहे हा विश्वास हे त्या चौकटीचे मुख्य तत्व. हे तत्व बाजूला करताच संपूर्ण चौकट खिळखिळी बनते. त्या चौकटीमध्ये मग काहीही महत्त्वाचे व अपरिहार्य असे शिल्लक राहत नाही. आपल्या जीवनाच्या दृष्टीने चांगले काय आणि वाईट काय किंवा दुष्ट इव्हिल काय हे माणसाला कळत नाही व कळू शकणारही नाही असे ख्रिस्त धर्म गृहीत धरतो. ख्रिस्त धर्म देवावर विश्वास ठेवतो. फक्त देवालाच सर्व काही कळते असे तो मानतो. ख्रिस्त धर्म हा आदेश व आज्ञा आहे आणि या आदेशाचे मूळ स्थलकालातीत आहे. चिकित्सेच्या पलीकडे, चिकित्सा करण्याच्या संपूर्ण हक्काच्या पलीकडे देव आहे हा मुद्दा सत्य ठरला तरच ख्रिस्त मत सत्य ठरते. ख्रिस्ती धर्म तगणार की पडणार हे परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे की नाही याच्यावर अवलंबून असते. दुसऱ्या एका लेखकाच्या शब्दात, गुन्हेगारी संबंधीचा कायदा आणि न्यायालय बाद करायची आणि गुन्हेगार हा शब्द मात्र कोशात जपून ठेवायचा अशातला हा प्रकार आहे. म्हणजे या तिन्ही संकल्पना एकत्र राहतात, एक गेली की दुसरीही जाते. प्रत्यक्षात देव नाही ही गोष्ट उघड आहे, पण मग त्या देवाच्या नावाने सांगितली जाणारी मॉरॅलिटी, त्या देवावरचा विश्वास उडाला तरी आम्ही पाळतो
ती का, असा नीत्शेचा पुढचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर देताना तो म्हणतो की आम्ही जी मॉरॅलिटी पाळतो ती कळपाची मॉरॅलिटी आहे आणि कळप कसा टिकून राहील याचा ती विचार करते. उदाहरणार्थ सार्वजनिक हितबुद्धी, भूतदया, दुसऱ्याची कदर करण्याची प्रवृत्ती, उद्यमशीलता, अल्पसंतुष्टता, निगर्वीपणा, अनुकंपा, कीव वाटणे, धीमेपणा हे सर्व गुण कळपाच्या फायद्याचे आहेत आणि समाज याच गुणांची स्तुती करतो. मुकाट्याने आज्ञा पाळणे हे कळपाचे सर्वात मोठे लक्षण. वरील लक्षणांना कळप सद्गुण ठरवतो तर त्याच्या उलट गुणांना अवगुण. कळप करून राहण्याची व इतरांवर हुकूमत गाजविण्याची आशा दोन सहज प्रवृत्ती गृहीत धरल्या तर कळप पहिल्या प्रवृत्तीची मशागत करू पाहतो व दुसरीची निर्भत्सना करतो, असे नीत्शे म्हणतो. त्यामुळे हुकूमत गाजविणारे जर कळपामध्ये राहत असले तर त्यांना आपण काहीतरी पाप करीत आहोत अशी भावना ठेवून जगावे लागते किंवा त्यांना स्वतःची फसवणूक करीत जगावे लागते. उदाहरणार्थ आम्ही ज्या आज्ञा कळपावर लागतो त्या कुण्या सामर्थ्यवानाने जसा आद्य पूर्वज साक्षात परमेश्वर यांनी दिल्या आहेत व आम्ही सुद्धा तुमच्याप्रमाणे आज्ञा पाळणारेच आहोत अशी बतावणी करत त्यांना जगावे लागते. नीत्शेने केलेले वर्णन आजच्या माणसाला शब्द न शब्द लागू आहेत. नैतिक आज्ञा पाळण्याचा प्रश्न नीत्शे अशा प्रकारे एका नव्या पातळीवर नेतो. ज्या देवाच्या नावे या आज्ञा दिल्या गेल्या आहेत त्या देवावर विश्वास ठेवायचे आम्ही केव्हाच थांबविले आहे आणि तरी त्याच्या नावे दिल्या गेलेल्या आज्ञा आम्ही मुकाट्याने पाळतो ते का, असा नीत्शेचा प्रश्न आहे. नैतिक शिकवणुकीला अधिष्ठान पुरविणाऱ्या समजुतीवरचा विश्वास जर आम्ही टाकून दिला आहे तर त्या समजुतींच्या जागी नव्या समजुती आम्ही शोधून काढल्या पाहिजेत की नको, अशी ही समस्या आहे. ही समस्या ईश्वराचा अंत झाला आहे या शब्दांमध्ये नीत्शे मांडतो. वर आपण हे पाहिलेच आहे की कुणी झाला तरी ईश्वराला ठार कसा मारेल आणि ईश्वर मेल्यावर माणसाची अवस्था काय होईल. ईश्वराच्या मृत्यूचे सगळे सुप्तासुप्त परिणाम नीत्शेच्या दृष्टीला स्पष्ट दिसत होते. त्याच्या समकालीनांना ते दिसले नाहीत व त्याच्यानंतर जगात आलेल्यांनाही ते दिसले नाहीत. ईश्वराच्या मृत्यूच्या दूरगामी परिणामांची कल्पना करताना नीत्शेचे हृदय दुःखाने भरून येते, कारण पुढे जेव्हा कधी काळी देव आता अस्तित्वात नाही या घटनेची जाणीव अनेकांना होईल तेव्हा लोक कसे वागतील याची तो कल्पनाच करू शकत नाही. देव खरोखर आहे किंवा नाही या गोष्टीला महत्त्व नसते, तर देव आहे असे आम्ही मानतो या गोष्टीला महत्त्व असते, कारण आमचे खाजगी व सार्वजनिक वागणे त्या मानण्याशी संबंधित आहे. ईश्वराचा अंत होताच पहिली आहुती नैतिक मूल्यांची जाणार असते. एके ठिकाणी नीत्शे म्हणतो की ईश्वराच्या चित्राच्या ठिकाणी आम्ही ज्याला महान श्रेष्ठ आदर्श म्हणतो ते जर कुणाला दिसत नसेल तर या जगामध्ये महान आणि आदर्श असे काहीही असत नाही ही गोष्ट तरी त्याला कबूल करावी लागेल किंवा स्वतःच्या प्रयत्नाने तसा आदर्श तरी निर्माण करावा लागेल. आदर्श निर्माण करायचा म्हणजे स्वतःच आदर्शभूत व्हायचे. मरून गेलेल्या देवाची जागा आता तुम्ही घ्यायला नको का, असे वेडा म्हणतो त्याप्रमाणे ही जागा घेण्याची प्रत्यक्ष वेळ आली तर बहुतेक सगळेजण हातपाय गाळतील. परंतु माणसासमोर महानतेचा आदर्श नसेल तर मानवी आयुष्याला काही अर्थही नसेल. ही नीत्शेची भूमिका आहे. ख्रिस्त मॉरॅलिटी ही भयंकर गोष्ट खरी, पण त्या मॉरॅलिटीची जागा घेणारे दुसरे काय शोधता येईल. मॉरॅलिटी नावाची वस्तूच जगात असता कामा नये असे नीत्शे म्हणत नाही, तर जी मॉरॅलिटी माणसाला समर्थ बनविते, आपण कुणीतरी आहोत असे त्याला वाटावयास लावते व स्वतःबद्दल रास्त अभिमान बाळगावयास शिकवते अशी मॉरॅलिटी हवी असे त्याला वाटते.
यातून दोन प्रश्न उपस्थित होतात. एक, प्रचलित मॉरॅलिटीची इतर कालातील व देशातील मॉरॅलिटीशी तुलना करता काय दिसून येते आणि एकूणच मॉरॅलिटी या विषयाबद्दल काय म्हणता येईल. नीत्शेने वापरलेल्या मॉरॅलिटी या शब्दाचा अर्थ नैतिक आज्ञा. तू हेच कर, ते करता कामा नये या धर्तीच्या कर्तव्यदर्शक सूचना. नैतिक कायदे, अर्थात कायदे हा शब्द येताच ते कायदे देणारा व त्या कायद्याच्या अंमलबजावणीची काळजी घेणाऱ्या सर्व शक्तिमान व सर्व साक्षी अशा कोणाच्या तरी अस्तित्वाची कल्पना देखील मॉरॅलिटी या शब्दामध्ये अंतर्भूत असते. वरील दोन प्रश्नांपैकी पहिल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पहिली पायरी म्हणून नैतिक समजुतींचे नमुने कोठकोठले असू शकतात हे पाहिले पाहिजे. त्यासाठी मॉरल्सची टायपॉलॉजी तयार केली पाहिजे. नीत्शेला असे दोन मूलभूत नैतिक नमुने दिसतात. एक मास्टर मॉरॅलिटीचा आणि दुसरा स्लेव्ह मॉरॅलिटीचा. मास्टर्स आणि स्लेव्ज हे शब्द गैरसमज निर्माण करणारे आहेत. स्लेव्ज म्हणजे विकत घेतलेली माणसे नव्हेत, तसेच मास्टर्स म्हणजे त्यांच्यावर सत्ता गाजविणारे त्यांचे स्वामी नव्हेत. मास्टर स्लेव्ह फरक जन्मावर ठरतो असेही तो समजत नाही. नीत्शेला एवढेच म्हणायचे आहे की जगात दिसतात ते नैतिक नियम दोन वेगवेगळ्या मानवी गटांमध्ये निर्माण झाले आहेत. पैकी एक गट होता सत्ता वापरणाऱ्यांचा आणि दुसरा त्या सत्तेखाली वावरणाऱ्यांचा. नीत्शेच्या मताने कुण्या एकेकाळी माणसाची किंमत इतर पदार्थांच्या किमतीप्रमाणेच अंगभूत गुणांवर ठरत होती. उत्कृष्ट माणसे, निकृष्ट माणसे, उत्कृष्ट अंडी, निकृष्ट अंडी. मास्टर्स स्वतःला अभिजात, कुलीन, नोबल समजत होते व तसे ते होते. त्यांच्या ठिकाणी शारीरिक सौंदर्य होते, शौर्य, धैर्य, पराक्रम, वीरवृत्ती होती, जिद्द व हिंमत होती, स्वतःबद्दलचा रास्त अभिमान, मनस्वीपणा होता, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती होती, आदर्शांचे प्रेम होते, शत्रूबद्दलही आदर बाळगण्याची प्रवृत्ती होती. स्लेव्ज नेमके याच्या उलट होते. ते समोरासमोर विरोध करीत नाहीत. ढोंगबाजीत ते कुशल होते, नाटकी लबाड होते, मनाचा दिलदारपणा त्यांना कळत नव्हता, ते मत्सरी व सूडबुद्धीचे होते. मास्टर्स गुड अँड बॅडच्या चौकटीत माणसाची किंमत करतात. हा उत्तम, तो अधम या सूत्रावर त्यांची मॉरॅलिटी बसविलेली होती. मास्टर्स स्वतःला नोबल म्हणून घेत, तर जे त्यांच्या निकषाला उतरत नाहीत त्यांना बॅड ठरवत. गुड अँड बॅड या मूल्यश्रेणीवर आधारित मॉरॅलिटीचा विचार केल्यावर नीत्शे स्लेव्जच्या मॉरॅलिटीकडे वळतो. स्लेव्जची मॉरॅलिटी गुड अँड इव्हिलच्या निकषावर आधारित असते. मात्र येथे वापरण्यात येणारा गुड हा शब्द नोबलच्या अर्थाचा नाही. येथे गुडचा अर्थ स्वतःला दीन समजणारे, सतत दयेची अपेक्षा करणारे, स्वाभिमान शून्य व भेकड हे 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 अर्थ आहेत. जे जे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ, उत्तम, चांगले त्याचा मनातल्या मनात द्वेष करणे एवढेच त्यांना जमते. रिझेंटमेंट, चांगल्याचा सुप्त द्वेष हे त्यांचे व्यवच्छेदक लक्षण असते. टुवर्ड्स जिनिओलॉजी ऑफ मॉरल्स 1887च्या या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणाचे शीर्षक आहे गुड अँड इव्हिल व्हर्सेस गुड अँड बॅड. गुड अँड इव्हिल वाचक मॉरॅलिटीचा उगम कशात आहे हे सांगताना नीत्शे लिहितो की जीवनात ज्यांना उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करता येत नाहीत, अशा प्रतिक्रिया व्यक्त करावयास जे डरतात, जगाबद्दलचा द्वेष जे आतल्या आत दाबून ठेवतात, जे श्रेष्ठ त्याचा ते मत्सर व द्वेष करतात व एकूणच ज्यांची वृत्ती नकारात्मक असते, त्यांच्या त्या वृत्तीमध्ये स्लेव्ह मॉरॅलिटीचे मूळ आहे. पराक्रम गाजवून स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करणे हे मास्टर्सना त्यांचे आद्य कर्तव्य वाटते. आज जे सुखात लोळत आहेत ते उद्या मेल्यावर नरकाच्या आगीत तडफडतील व आज दुःख भोगणारे स्वर्गात अमृत पिता पिता त्यांच्या यातना मोठ्या आनंदाने पाहतील. यासारख्या दुष्ट व विकृत कल्पना हे स्लेव्जचे वैशिष्ट्य असते. गुडच्या तुलनेत बॅडची व्याख्या मास्टर्स करतात, तर इव्हिल
दुष्ट पापी या सूत्राच्या तुलनेत स्लेव्ज स्वतःला गुड ठरवितात. स्लेव्जच्या दृष्टीने जे धोकादायक ते सगळे इव्हिल. सेंट पॉलच्या पुढील उद्गारांवरून मूल्यांची फिरवाफिरव व एकेकाळची उदात्त मूल्ये नंतर कशी बदनाम ठरविली गेली याचा उलगडा होईल. सेंट पॉल म्हणतो की बंधुजन हो, ज्ञान्यास लाजवावे म्हणून देवाने जे मूर्खपणाचे जे निवडले आणि बलवानाला लाजवावे म्हणून देवाने जे दुर्बल ते निवडले आणि जगातील जे कुलहीन, धिक्कारलेले व शून्यवत अशास देवाने यासाठी निवडले की जे आहे ते त्याने निरर्थक करावे. मास्टर्स आणि स्लेव्हच्या वृत्तीतला एक मोठा फरक ते शत्रूशी कसे वागतात यावर ठरतो. मास्टर्स आपल्या शत्रूला मानाने वागवतात, कारण स्वतःच्या तोलामोलाच्या व्यक्तीशीच ते शत्रुत्व करतात. तर स्लेव्ज आपल्या शत्रूचा अवमान करतात, त्याला मान खाली घालावयास भाग पाडतात व त्यात आनंद मानतात. मास्टर्सना रिझेंटमेंटचा तिटकारा असतो. नोबल प्रवृत्तीचा माणूस शत्रूचाही आदर करतो. हा आदर म्हणजे शत्रूबद्दलच्या प्रेमाची पहिली पायरी होय. शत्रूविषयीचे खरे प्रेम फक्त याच ठिकाणी पाहावयास सापडते. सच रिस्पेक्ट इज ऑलरेडी अ ब्रिज टू लव्ह. यवंच गुड अँड बॅड व गुड अँड इव्हिल हे सर्वस्वी भिन्न प्रकार आहेत. झरथुष्ट्र म्हणतो की प्रतिपक्षाचा सूड, पापाची शिक्षा, पुण्याचे बक्षीस, दुष्कर्माचे प्रतिफळ यासारखे शब्द तुमच्या कानांवर कधीही पडू देऊ नका. या शब्दांइतके ओंगळ आणि घृणास्पद जगात अन्य दुसरे काहीही नसेल. तुमचे मन इतके निर्मळ आहे की तुम्ही या घाणीच्या पलीकडचे आहात. सुडाच्या विचारापासून माणसाची सुटका होऊ शकते. हे शब्दच माझ्या कानाला प्रेमाचा ब्रिज सापडल्याचा आनंद देतात. झरथुष्ट्र असं म्हणतो. ट्विलाइट ऑफ द आयडॉल्स आणि असा पुढचा एक भाग आहे, पण थोडा मॉरॅलिटीबद्दलचा हा एक भाग सांगायचा राहिला होता. फ्रेडरिक नीत्शे, जीवन आणि तत्वज्ञान, विश्वास पाटील. पद्मगंधाचं हे पुस्तक आहे.